सातारा जिल्हा परिषदेवर अखेर भाजपचा झेंडा फडकला आहे. अवघ्या 3 मतानं प्रिया शिंदे अध्यक्षपदी आणि राजू भोसले उपाध्यक्षपदी निवडून आले. विशेष म्हणजे नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे या शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. ही निवडणूक प्रचंड तणाव आणि पोलीस बंदोबस्तात झाली. जिल्ह्यातील सर्वच मातब्बर नेत्यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. यात अखेर भाजपला यश आलं असून दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपकडे अवघे 27 सदस्य असतानाही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटातून काही मतं फुटल्यानं समीकरणं बदलली. त्याचा थेट फायदा भाजपला झाला. भाजपच्या बाजूनं 33 सदस्यांनी मतदान केलं, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बाजूनं 30 सदस्य उभे राहिले. या थेट लढतीत भाजपनं 3 मतांनी आघाडी घेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद दोन्ही मिळवलं आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं सातारा जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा निर्विवाद झेंडा फडकावलाय. या घडामोडी दरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांना भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या गोंधळात त्यांच्या डाव्या हाताला जखम झाली आहे. घटनेनंतर पालकमंत्री देसाई यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक झाले असून या घटनेचे तीव्र पडसाद उमटतील असा इशाराही त्यांनी दिलाय. गर्दीत मला कसा धक्का लागला हे समजलं नाही, मात्र रक्त येऊ लागल्यानंतर जखमेची जाणीव झाली असं देसाईंनी म्हटलंय. पालकमंत्र्यांचं रक्त बाहेर येते, तर अशा भाजपच्या राज्यामध्ये आपण सत्तेत राहावं असं वाटतं का? आबा तुम्ही किंवा शंभूराज देसाईंना असं वाटतं का? आम्ही आता रविवारी मुंबईला जातोय. मी हा सगळा इतिवृत्तांत माननीय एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आहेत, त्यांच्या पहिल्यापासून आतापर्यंत काय काय घडलं हा सगळा इतिवृत्तांत भेटून समक्ष मी शिंदे साहेबांना सांगणार आहे. माननीय आबा सुनेत्रताई वहिनी साहेबांना आणि तटकरे साहेबांना हे सांगतील. आमच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही सगळी हकीकत सांगू कशा पद्धतीने हे घडलं, त्यानंतर पुढचा निर्णय आम्ही घेऊ. दादा तुमच्या हाताला जिल्हा परिषद साताराच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीचा कार्यक्रम होता आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या युतीकडं आम्ही मतदानाला येताना 33 सदस्य एका वाहनात आलेलो आपण सुद्धा सगळ्यांनी पाहिलं. जे बापूसाहेब शिंदे इथं माझ्याबरोबर उभे आहेत त्यांचं आमच्यातल्याच 2 सदस्यांनी अपहरण केलं अशी किती तक्रार पाठी दाखल केली. आता ज्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांचा अर्ज दिला. 5 वर्षाचा अर्ज दिला त्यांना की माझं कोणी अपहरण केलं नाही, काही नाही, मी इथेच आहे. आणि एवढं करून पण मला मागायची कळलं की म्हणजे मला कळून मी माझा असा आरोप केला. असा खोटा आरोप करून अर्ज देऊन त्याच्यामध्ये मला नंतर कळलं ज्या बापूसाहेबांच्या बद्दलचा गुन्हा दाखल केला म्हणजे स्वतः हिचं अपहरण झाले ती व्यक्ती पोलिसांना जाऊन वाई पोलीस स्टेशनला सांगते की माझं अपहरण झालेलं नाही, मी माझ्या पक्षाबरोबर आहे. आणि आमच्याच पक्षातले युतीमधले 2 सदस्य त्यांना आरोपी केलं. आम्ही आतमध्ये गेलो. आपण कदाचित व्हिडिओ मध्ये तुमच्या नसल आम्ही तळमजल्यातलं, पण कामेश कांबळे नावाचे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य त्याला हिथं दमदाटी केली. इथल्या मंत्री महोदयांनी शिवेंद्रसिंग राजे भोसले स्वतः त्याला मी घेऊन आत जात असताना त्याला ओढलं. आता ज्या सदस्यांचा संबंध नाही, अमोल मुलगी नगराध्यक्ष यांचा काय या निवडीशी संबंध, ते कसे आत आले? फिरोज पठाण त्यांचा काय संबंध, ते सदस्य नाही, ते कसे आत आले? पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पोलिसांसमोर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस बळाचा वापर करून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. सदस्य आणि मंत्र्यांवरच पोलीस येत असतील तर ही अत्यंत गंभीर बाब आहे असं ते म्हणाले. आमदार शशिकांत शिंदे यांनीही प्रशासनावर टीका केली आहे. मतदानाचा अधिकार असतानाही पोलिसांनी आम्हाला जबरदस्तीनं बाहेर काढलं. आम्ही रस्त्यावरची लढाई लढू. प्रशासनाचा गैरवापर करण्यात आला असून आमच्या सदस्यांना जबरदस्तीनं हात वर करण्यास भाग पाडलं असा आरोप त्यांनी केलाय. 33 आणि 32 सीट झाली. एका मताने आमची सीट 100% अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडून झाली आणि हे ज्यावेळेला होत नाही म्हटल्यानंतर ते केलेलं षडयंत्र आहे. त्यामध्ये प्रशासन, त्यामध्ये पोलीस यंत्रणा सगळे सामील आहे. आणि ऐका, सामील आहे. विशेषतः ज्या पद्धतीने
लोकशाहीमध्ये आजही कोर्टाचे निर्णय आहेत की मतदानाचा अधिकार बजावण्याचा अधिकार असताना सुद्धा पोलिसांनी मतदानाला वरती आलेल्या असलेल्या सदस्यांना नेणं हे लोकशाहीच्या दत्तक नाही. कारवाई कायदेशीर होईल, रस्त्यावरची पण होईल. मला वाटतं की सातारा जिल्ह्याच्या यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये ह्या पद्धतीचं आजपर्यंत राजकारण पाहिलं नाही. ते भाजपने करून दाखवलंय. आणि मला वाटतं आज आमच्या महिला भगिनी आहेत, त्या महिला भगिनी अक्षरशः पहिली वेळ आल्यानंतर त्यांना रडायला आलं. त्या अशा प्रकारची कधी प्रक्रिया बघितली नव्हती. आणि मला अभिमान आहे आमचे सदस्य ठाम राहिले, विकले गेले नाहीत. परंतु तरी सुद्धा ज्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीने निवडणूक केलेली आहे त्याचा निश्चितपणे निषेध करतो. पण आमचा विजय लोकशाहीने झालेला आहे, मी ठामपणे सांगतो. या दरम्यान जिल्हा परिषदेच्या बाहेर शिवेंद्रराजे भोसले आणि शंभूराज देसाई यांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याचं पाहायला मिळालं. दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी केल्याचंही दिसून आलं. अखेर निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला, तर विरोधकांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं. या निकालामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलली असून आगामी काळात याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.